खडा मसाला, चिकन, लागणारे पॅस आणि हे आज आपण बनवतोय केरला स्टाईल चिकन करी. ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा खोबरेल तेल घेतलेलं आहे, एकदम केरळवाले MG फ्रेश खोबरेल तेल घेतलेलं आहे, जे केरळमधून आणलेलं आहे. चांगलं गरम झाले मटक्यामध्ये. आता आपण पहिल्यांदा त्याला मोहरीची फोडणी देऊया. मोहरी चांगली कडू द्या. तेजपत्ता, एक लाल मिरची, थोडं दगडी फूल, 2 मोठी वेलची, थोडी जावित्री, थोडे दालचिनी आणि थोडे धने. त्याच्यानंतर 5 ते 6 साबूत मिरी. चांगलं बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचंय. झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा मोठा चिरलेला, 2 मोठे कांदे आपण घेतलेले आहेत. कांदा भाजलेला आहे थोडा. त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकतोय. कढीपत्ता आणि मसाले आपण चिकन नंतर वापरणार आहोत. कांदा जास्त भाजायचा नाही, थोडाफार भाजलेला आहे. त्याचे पाणी चिकन मध्ये उतरले पाहिजे. आता आपण चिकन देतोय. चिकनला हळद वगैरे काय लावली नाही. मसाला नंतर आपण देणार आहे. तर चिकन टाकून 2 मिनिटे चांगलं हलवून घ्यायचं आहे. घालवायचं ना आता दाखव. आणि मोठ्या गॅसवर ठेवून आपण याला भाजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये केरळमध्ये कसं असते, केरळ किंवा साऊथमध्ये पूर्णपणे सगळ्या व्यंजनमध्ये कढीपत्त्याचा वापर होतो. तर आपण आता कढीपत्ता देणार आहे त्याला भरपूर. याच्यानंतर आपण 5 मिनिट झाले. बघा कसं पाणी सुटले चिकनला. पूर्ण चिकनने सगळं पाणी सोडलेलं. आता याच्यामध्ये आपले ओले मसाले जसे की आले, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आपण 2 चम्मच देणार आहे. याच्यामध्ये आले, लसूण, कोथिंबीर, मिरची आहे. त्याच्यानंतर आपले धनेपूड जी घरात बनवलेली आहे. त्याच्यानंतर आपण थोडी हळदी पूड, चिकन मसाला, चवीनुसार नमक. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मध्ये आपण टमाटर पण टाकून घेतले. 1 चम्मच आपण काळी मिरी पावडर टाकणार आहे, जी स्वाद देईल. याच्यामध्ये पाणी वापरलं जात नाही त्या करीमध्ये. आपण मंद आचेवर ठेवले त्याला. बघा कसे तरी आले मस्त पैकी अगदी. केरला चिकन फ्राय थोडक्यात तयार झाले. 5 मिनिटं अजून केल्यानंतर आपण हे खाण्यासाठी घेऊ शकतो. शेवटी आपण आता याला फायनल टचअप
देशी कोथिंबीर देऊ. कोथिंबीर मोठीच टाकतोय. त्याला आपण आणखीन एक 5 मिनिटं छानपैकी शिजून द्यायचं. पण आता घी राईस बनवणार आहे केरळ टाईप. त्याच्यासाठी आपण देशी गाईचं तूप घेतलेलं आहे. आता गरम झालेल्या पातेल्यात टाकत आहे. तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडा मोठा दरदरी कांदा टाकतोय. थोडा टाकतोय कारण आपण आधी भाजून ठेवलेला नाही कांदा. आपल्याला टाकण्यासाठी कांदा चांगला गोल्डन ब्राऊन भाजलेला आहे. चांगला बदामी कलर आलाय. आता याला आपण काढून बाजूला घेणार आहे. ते आपण त्याचा उपयोग लास्ट बिर्याणीच्या वर वापरताना वापरायचं. आता तूप तापलेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आपण 4 लवंग, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्री, 2 पीस दालचिनी आणि 5 ते 6 अख्खी साबुत मिरी, थोडे धने, थोडे काजू, चवीनुसार तुम्ही वापरू शकता. थोडे लहान साजिरे, चिमूटभर किसमिस, मनुके. 2 मोठे ग्लास तांदूळ घेतलेत. 3 ग्लास त्याच्यामध्ये पाणी आहे. चवीनुसार थोडं नमक. आता पाणी उकळण्यासाठी आपण थांबलोय. त्याच्यानंतर आपण आधीच भिजवून ठेवलेला तांदूळ आहे त्याच्यामध्ये वापरणार आहे. उकळले. आता आपण आधी अर्धा तास भिजवून ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये मिक्स करतो. तांदूळ आपण चांगले अर्धा तास भिजत घातले. त्याच्यामुळं त्याला राईस बनायला पटकन बनवते. आता याला आपण 70% शिजवणार. नंतर बिर्याणीसाठी वापर करणार. बिर्याणीसाठी हा पहिल्यांदा मसाला शिजवून घेतलेला आहे. आता आपण घी राईस शिजवलं त्याचा दम द्यायचा आहे. आता हे मोठ्या पातेल्यामध्ये घेतोय आधी. आता आपण व्यवस्थित पसरून घेतोय. ह्याच्यावर आपण अर्धा शिजवलेला तांदूळ घालणार आहे. छानपैकी याला असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर मगाशी आपण जो कांदा भाजून घेतला होता गोल्डन कलर मध्ये पूर्ण सुकलेला. याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टेक्स्चर साठी एक अर्धा तास आधी थोडं केशरचं पाणी बनवून घेतलंय. त्याच्यावर आपण लेअर साठी थोडं छान वास येतो देत आहे. आता तव्यावर ठेवणार आहोत. डायरेक्ट खीर देणार नाही. दम देण्यासाठी आणि म्हणून आपण याला थोडं कणिक लावून पॅक करणार आहोत. जेणेकरून आतील हवा ही बाहेर जाणार नाही. लावून घेतलेले आहे. आता याच्यावर आपण हे झाकण घट्ट दाबून लावून घ्यायचं आहे. वजन वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आपण त्याच्यावर थोडं वजन ठेवतोय. ओके. आता ह्याला 15 मिनिटं आपण असं शिजून देणार आहे.
डायरेक्ट हीट नाही, तव्यावर ठेवलं. पण चिकन 65ला पहिला मसाला लावून घेतलेला आहे. साधारणतः अर्धा तास आपण याला चांगलं मसाला लागण्यासाठी झाकून ठेवलं होतं. तर चांगल्यापैकी मसाला लागलेला याला. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता वगैरे, लाल तिखट, गरम मसाला सगळं वापरलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक सोडणार आहोत. पहिल्यांदा मोठा गॅस ठेवून तळून घ्यायचा आहे. कारण जेवढा मोठा गॅस असेल पहिल्यांदा पहिले मसाले सुटत नाहीत. दम दिलेली बिर्याणी आता उघडायची आपण. इकडं छानपैकी जाम दम बसलेला आहे. ओपन होत नाही. जरा बंद. हा 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 हा